एक्साइटेड? येस. लांब तरी जा, बघू तरी दे. इट्स ओके. आम्ही सध्या 2च बॅग्स घेतल्यात आणि ही एक हँडबॅग आहे बस. हॅलो, नमस्कार मित्रांनो. फायनली द डे इज काय हिअर. द डे इज हिअर. फायनली आमची फर्स्ट दोघांची ट्रिप चालली आहे आणि आम्ही आउटफिट आता का दाखवू, एअरपोर्टला दाखवू ना. ये अंधेरी मी काय दिखेगा तुमको. आणि आम्ही सध्या एवढ्याच बॅग्स घेतल्यात, जास्त काही बॅग घेतल्या नाहीयेत. माझ्या मम्मीने काय केलंय बघा जरा, बॅग झरवली. इंडियन मॉम्स, हे बघा, ओळखण्यासाठी ह्या रिबन्स लावून दिलेत. पुकी बॅग झाले त्यांच्या, पुकी बॅग्स. स्वतः निघालं आणि बॅग्सचे वजन करायचे. आम्हाला माहिती नाही आहे बॅगमध्ये किती वजन आहे. स्वतः बाजूच्या काकींकडे आम्ही बॅग्स वजन करायला देणार आहोत. स्टे ट्यून गाईज, बाय. सो माझ्याहून जास्त एक्साइटेड वैभव आहे, बिकॉज वैभवची फर्स्ट फ्लाईट आहे आणि फर्स्ट फ्लाईट ती पण इंटरनॅशनल. सो आणि ही ट्रिप ही माझी ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे वैभवकडून मला. सो खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी, खूप स्पेशल असणार आहे गाईज. आम्हाला सोडायला आमची अख्खी फॅमिली येते. मम्मीचं तोंड लाल लाल का दिसतंय मम्मी? अरे ते लाईट पडली, लाईट येते वेडी. फायनली पोचलो आम्ही आमच्या एअरपोर्टला. मला खूप आवडतो, नेहमी मला ना इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 आहे हा, खूप आवडतो सिरियसली. सो आम्ही इथे पोचून आमच्या बॅग्स ठेवत होतो तोपर्यंत माझ्या मम्मीने माझ्या सासूबाईंना फोन केला होता. सो त्यांच्याशीही बोलायचं होतं, त्यांना आम्ही सांगणार होतो पोचले म्हणून. परत आमच्या आईने आमचं काम हलका केलं. वैभव मम्मीशी बोलत होता, मीही बोलले आईंशी. आणि ह्या बोलण्याच्या नादात आमची गाडी तिकडून लिटरली असे, ही कोणाची गाडी आहे, चला गाडा, असं सगळं होत होतं. त्यामुळे आमच्या लक्षात पण नाही की आम्ही व्हिडिओ कॉलमध्ये टाईमपास करतो आहे असं तसं. नंतर वैभवच्या बाबांशी पण बोललो. आम्ही सेल्फीज काढल्या, फोटोज काढले आणि निघत होतो. त्याचे मम्मी पप्पा खरंच खूप जास्त खुश होते, बिकॉज वैभवची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होती ही आणि फर्स्ट फ्लाईट होती. खूप जास्त खुश होते. मम्मी पप्पा आम्हाला आता सोडून गेलेले आहेत, म्हणजे आम्हाला ड्रॉप करून गेलेले आहेत. आणि त्यांना यार हकलवलं यार, बिचारे. जायचं नव्हतं आणि मला पण त्यांना लवकर पाठवायचं नव्हतं. कसं वाटतंय वैभव? एक्साइटेड, बिकॉज फर्स्ट टाइम आहे माझं हे. आणि ॲक्च्युअल प्लेन राईड ही माझी फर्स्ट टाइम आहे अँड दॅट टू इंटरनॅशनल. सो व्हेरी एक्साइटेड. Sona. How do you feel? सध्या मला ना असा पोटात गोळा येतोय. का घेतेस? छान दिसतोयस तू, म्हणून क्लोजअप घे. खूप जास्तच क्लोजअप होत आहे. छान दिसतोय बाबा. सो मित्रांनो, आम्ही आता आमचा गेट नंबर काय बोलते, आमच्या गेटवर येऊन आलो. गेटवर येऊन आलो आणि आमच्या गेटला आलो आणि आता शिस्तीत त्या लोकांनी त्याच गेटच्या आतमध्ये आम्हाला घुसवलं तर ठीक. ऑलरेडी 2दा चेंज केलं आहे आमचा गेट नंबर, गेट क्रमांक. सो इथून आमची फ्लाईट आहे 4-5 तासाची, राईट? 6-7 तासाची आहे, 6 तासाची. आणि तिथे उतरल्यानंतर आम्हाला इमिग्रेशन सगळं प्रोसिजर कंप्लीट करून बाहेर पडायला 10 वाजतील कदाचित. आणि आमचं हॉटेलचं चेक इन आहे 2:30ला. तोपर्यंत आम्ही भटकंती करणार आहोत. काय करू वगैरे आता बघू, तिकडे गेल्यावर तुम्हाला कळेलच. सो फायनली आमच्या फ्लाईटमध्ये आम्ही एंटर करतोय. चलो माझ्या बेबीची फर्स्ट फ्लाईट. गुड मॉर्निंग गाईज.
सकाळचे वाजलेत 6:30 आणि माझ्या आवाजासोबत माझ्या झोपेची पण काशी झाली आहे. जरा पण झोप नाही लागली आम्हाला. पूर्ण ट्रॅव्हल आम्ही अशी इकडे पेकून असं आपटतो आहे. आणि इकडचं वातावरण असं वाटतंय एकातून उठलो दुसऱ्यात पडलो. इकडचं वातावरण किती आहे? 37 डिग्रीज. क्लाउडी आहे बट तरी पण 37 डिग्रीज. आईला मला एअरपोर्टच्या बाहेर पडला भीती वाटते. सो आता आम्ही एअरपोर्टच्या एक्झिट करतो आहे. आमचा ड्रायव्हर येऊन उभा आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. बघू आता टायमर आला आहे ते महत्त्वाचं. इथे तर टाईम कळत नाही आहे. आपले इथे वाजल्यात 6:30 आणि इकडचं टायमिंग आहे 8:30. तर त्यांनी नाव बघा गाडीला दिसतंय का? बंद केलं रे काकांनी. हे काकांच्या मागे मागे चाललोय आम्ही. टकलू काका. नशीब त्यांना काय कळत नाही, नाहीतर आपली फालतूची कॉमेंट्री समजली असती त्यांना. फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो आहे. बघूया आता. मी ही हॉटेल जास्त पाहिलं नाही. लेट्स सी कसं आहे. ऑलरेडी वेटिंग आहे भाई इकडे खूप. सध्या वैभव गेलाय KFC. बाजूला त्याला KFC दिसतं नाही. KFC दिसलं की त्याला काही सुचत नाही. क्राऊड बघा गाईज इथे. यांचं चेक इन सगळ्यांचं चेक इन ॲक्च्युली 2 वाजता आहे. बट आम्ही आता एक्स्ट्रा पेमेंट केल्यामुळे आमचं चेक इन आता लवकर होईल 1 अर्ध्या तासामध्ये. आलो आम्ही आमच्या हॉटेल रूमवर. भाई काय गरम होतं इकडे. खूप गरम होतं भाई. चुकीचा महिना निवडला की काय आम्ही. पण ठीक आहे. तसे कपडे पण आणलेत तर एवढं काय गरम होणार नाही. ह्या कपड्यात गरम होतं आहे. फालतूचे लाड करत होतो आम्ही. एअरपोर्ट लूक अंगाशी आले आणि वैभवला भयंकर झोप आली. सो त्याने एक्स्ट्रा पैसे भरून फक्त झोपेसाठी ही रूम लवकर चेक इन करून घेतली आहे. सो आम्ही आता आराम करतो, रेडी होतो आणि नेक्स्ट व्लॉग तयार करतो. सो आजच्यासाठी एवढाच. बाय.